माझं नाव आहे प्रीती पाटील जगदने आणि आपण बघत आहोत पार्ट 3 2019च्या पेपर जो सीसॅटचा पेपर आहे आपल्या एमपीएससी साठीचा त्याचा पार्ट 3 बघत आहोत. तर नेक्स्ट जो आपला उतारा आहे तो आहे सती विरोधी कायदा 1987 याच्या संबंधीचा उतारा आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण क्वेश्चन्स वर एक व्ह्यू टाकून घेऊया ज्याच्याकरून आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले आहेत. जो क्वेश्चन आहे सती जाण्याकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या कायद्याखाली शिक्षा होईल, म्हणजे कायद्याचं डायरेक्ट नाव विचारलेलं आहे की कोणत्या कायद्याखाली शिक्षा होईल. खालीलपैकी कोणते कृत्य जे आहेत ते सतीबंधक कायद्याच्या शिक्षेत पात्र आहेत. कृत्य लक्षात ठेवायचे कोणते कोणते वाचताना, म्हणजे आपल्याला आन्सर द्यायला सोपं जाईल. सती प्रतिबंधक कायद्यानुसार पुढीलपैकी कोणती कृत्य सती जाण्यास प्रोत्साहन देणारी अथवा सहाय्य करणारी समजली जातील, म्हणजे याच्यामध्ये पण सती जाण्यास कोणते कोणते कृत्य प्रोत्साहन देणारी ठरले जातील आहे. सती प्रतिबंधक कायदा 1987च्या अंतर्गत कोणत्या कलमान्वये सतीचे उदारीकरण करणे याला शिक्षा सांगितली आहे. कोणती शिक्षा सांगितली आहे ते बघायचंय. आणि सती प्रतिबंधक कायदा 1987च्या संदर्भात विधानांचा विचार करायचा आहे की कोणते उदाहरण चूक किंवा बरोबर आहे. फाईन, म्हणजे अशा पद्धतीचे आपले क्वेश्चन्स आहेत. चला तर मग उतारा बघूया. भारतीय दंडविधान 1860 मध्ये काही म्हटले असले तरी सुद्धा एखादी व्यक्ती सती जात असेल तर जर कोणी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या अशा सतीला मदत केली तर त्या व्यक्तीला मृत्यूदंड अथवा जन्मठेप अशी शिक्षा होईल, तसेच ती दंडास पात्र राहील. म्हणजे आयपीसीच्या अंतर्गत आपला जो आयपीसी आहे 1860चा आयपीसीच्या अंतर्गत काय म्हणलेलं आहे, एखादी व्यक्ती सती जात असेल प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या जरी तुम्ही तिला मदत केली तर त्या व्यक्तीला मृत्यूदंड होण्याची शिक्षा आहे, जन्मठेप होईल किंवा दंडास तो जबाबदार राहील. आता जो पॅसेज आहे आपला सती विरोधी कायदा 1987 आहे. सतीचा गुन्हा करणाऱ्याला प्रोत्साहन देणाऱ्यासाठीची शिक्षा कशामध्ये आहे, कलम 4 मध्ये आहे. हे आपल्या वरच्या पॅसेज मध्ये म्हणजे ब्रॉड लाईन मध्ये आहे. ओके, आता जो सेकंड मॅटर आहे, जर एखाद्या व्यक्तीने सती जाण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रयत्नांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होईल, तसेच ती दंडास पात्र राहील. म्हणजे एका व्यक्तीने सती जाण्याचा प्रयत्न जर केला आणि त्याला जर त्या सती जाण्यामध्ये सुद्धा प्रत्यक्षरित्या कुणी मदत केली तर ते सुद्धा जन्मठेपेसाठी किंवा दंडास पात्र असेल. या कलमाखाली पुढील कृत्य केल्यास ती गुन्ह्याला सहाय्य करणारी कृत्य असेच धरले जाईल. एखाद्या स्त्रीला अथवा विधवेला मृतप्रतीबरोबर जिवंतपणी जळण्यास अथवा पुरुष घेण्यास अथवा नातेवाईकासोबत अथवा पती संबंधी एखादी गोष्ट अथवा वस्तू यासह तसे करण्यास प्रवृत्त केले, तिच्या स्वस्थ व मानसिक स्थितीचा अथवा गुंगीच्या अंमलाखाली असलेली मानसिक स्थिती किंवा इतर काही कारणामुळे स्वतंत्रपणे निर्णय घेता न येणारी मानसिक स्थिती याचा काही संबंध नाही. आता या कलमाखाली पुढील कृत्य केल्यास ती गुन्ह्याला सहाय्य करणारी कृत्य असेच धरले जाईल. म्हणजे आपण म्हणलं की तिची मानसिक स्थिती नव्हती वगैरे वगैरे, हे काहीही समजलं जाणार नाही, तिची मानसिक स्थिती नाहीये असं वगैरे. एखाद्या स्त्रीमध्ये अथवा विधवेमध्ये असा विश्वास निर्माण केला की तिच्या सतीजाळामुळे तिला अथवा तिच्या मृतपतीला अथवा तिच्या नातेवाईकाला आध्यात्मिक लाभ होणार आहे अथवा तसे करणे हे कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी जरुरीचे आहे, हे सुद्धा गुन्ह्यास पात्र आहे. एखाद्या विधवेला अथवा स्त्रीला तिच्या सती जाण्याच्या विचारापासून ढवळण्याची प्रेरणा देणे व सती जाण्यास प्रोत्साहन देणे, सती संबंधित मिरवणुकीत भाग घेणे अथवा विधवेला अथवा स्त्रीला सती जाण्याचा निर्णय घेण्यास मदत करणे, तिला मृतप्रतीच्या कलेवर सोबत अथवा नातेवाईकासोबत स्मशानात नेणे, ह्याला सुद्धा शिक्षा आहे. सती जाण्याच्या जागेवर हजर राहणे, त्या प्रक्रियेत अथवा संबंधातील समारंभात देखील तुम्ही सक्रिय जर झालात तरी तुम्हाला शिक्षेस पात्र आहेत. एखाद्या विधवेला अथवा स्त्रीला जी स्वतः जळितापासून अथवा जिवंतपणी पुरली जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणे अथवा अडथळा निर्माण करणे अथवा तिला तशा प्रकारे स्वतःचा बचाव करण्यापासून रोखणे. म्हणजे एखाद्या जर विधवा स्त्री असेल
जी स्वतःला जळितापासून अथवा जिवंतपणी पुरले जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, अडथळा निर्माण करत आहे, तिला तशा प्रकारे स्वतःचा बचाव करण्यापासून रोखणे. सती जाण्याच्या घटनेला रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असतील तर त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून पदच्युत करण्याचा प्रयत्न करणे अथवा त्यात अडथळा निर्माण करणे. हे देखील म्हणजे शिक्षेस पात्र आहे. सतीच्या उदारीकरणासाठीची शिक्षा कलम 5, उदात्तीकरण शिक्षा कलम 5, कायद्याच्या कलम 2B प्रमाणे सतीचे उदात्तीकरण करणे या संज्ञेत प्रत्येक कृत्याबरोबर पुढील कृत्याचेही समावेश आहे. अशी सती हा कायदा पास होण्यापूर्वी अथवा नंतर तेव्हाही झाली असली तरी सती संबंधी असलेल्या मिरवणुकीत सामील होणे अथवा त्या संबंधी समारंभाला हजर राहणे, सती प्रथेचा कोणत्याही प्रकारे प्रचार करणे, तिचे समर्थन करणे किंवा तिला दुजोरा देणे, सती गेलेल्या व्यक्तीचा उदो करण्यासाठी समारंभ आयोजित करणे, सती सती गेलेल्या व्यक्तीच्या सन्मानार्थ अथवा तिची स्मृती करण्याच्या उद्देशाने ठेव उभारणे, निधी गोळा करणे, सतीचे मंदिर बांधणे अथवा कोणते बांधकाम उभारणे, जिथे सतीची पूजा अर्चा केली जाईल अथवा समारंभांचे आयोजन केलेले आहे, याला सुद्धा म्हणजे कायद्याच्या अंतर्गत शिक्षा प्राप्त आहे. फाईन म्हणजे हे पूर्ण पॉलिटिकल म्हणजे ऍक्टचं एक प्रकारे विश्लेषण केलेलं आहे या पॅसेज मध्ये. चला तर आपण क्वेश्चन्स बघूया आपण. ओके. सती जाण्याकरता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या कायद्याखाली शिक्षा होईल? आता बघा, सती जाण्याकरता कोणत्या कायद्याखाली शिक्षा होईल? तर हा तर जो पर्याय आहे आपला, सती जाण्याकरता प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणाऱ्या व्यक्तीला कोणत्या कायद्याखाली शिक्षा होईल? आता ह्याच्यामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोडचा तर काही संबंधच नाहीये. ओके, म्हणजे ऑल ऑफ द अबाऊ इथेच कटला. ओके, म्हणजे आपल्या दोन ह्याच्यामध्ये आपल्याला जर कन्फ्युजन असेल तर आपण एकदा बघू घेऊ की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत करण्यासाठी सती प्रतिबंधक कायद्याबद्दलच बोलत आहे ना पॅसेज मध्ये. आता बघा, हे सती विरोधी कायदा 1987 मध्ये सांगत आहे की प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या कुठे झालेली म्हणजे ह्याचं मोस्ट अप्रोप्रिएट जे आन्सर असणार आहे ते सती प्रिव्हेन्शन ऍक्ट 1987च असणार आहे. ओके, म्हणजे 36 जे आन्सर आहे आपलं सेकंड आहे. खालीलपैकी कोणती कृत्य सती प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत शिक्षेस पात्र ठरतात? ओके, आता हे जे शिक्षेस पात्र ठरणार आहे याच्यामध्ये विधवेस सती जाण्यास प्रवृत्त करणे, हो हे शिक्षेस पात्र आहे. विधवेला सती जाण्याचा निर्णय घेण्यास मदत करणे, हो हे पण शिक्षेस पात्र आहे. सतीच्या संबंधातील कोणत्याही मिरवणुकीत सामील होणे, हो हे देखील शिक्षेस पात्र आहे. जिवंतपणे जाऊन घेण्याच्या कर्त्यापासून स्वतःचा बचाव करून पाहणाऱ्या विधवाला तसे करण्यापासून रोखणे, हे देखील सतीस पात्र आहे. म्हणजे ह्याचं शिक्षेस पात्र आहे. त्याचं आन्सर जे असेल ते वरील सर्व असेल. आता नेक्स्ट जो आपला क्वेश्चन आहे, सती प्रतिबंधक कायद्यानुसार पुढीलपैकी कोणते कृत्य सती जाण्यास प्रोत्साहन देणारी अथवा सहाय्य करणारी समजली जातील? आता कोणते कृत्य आहेत बघा ह्याच्यामध्ये की कोणते कृत्य जे आहेत की सती जाण्यास प्रोत्साहन देणारे असेल. सती जाणाऱ्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना कृत्याला अडथळा आणणे, बरोबर आहे, हे विधान तर बरोबर आहे. सती जात असलेल्या घटनास्थळी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेणे, ही सुद्धा शिक्षेस पात्र आहे. सक्रिय सहभाग घेतला तर. म्हणजे आता इथं फक्त कट झाला, हे कट झालंय, वरील पैकी एकही नाही कट आहे. म्हणजे आपल्याला न पर्याय वाचता सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो की हे आन्सर असेल. तरी आपण ऑप्शन्स वाचूया दुसरे. सती गेल्यास मृतपतीला आध्यात्मिक फायदा होईल या विधव्यास विश्वास ठेवायला भाग पडणे, हे सुद्धा शिक्षेस पात्र आहे. कोणते प्रोत्साहन देणारा समजू शकतोय. ओके, सती जाण्याचा विचार विधवेने बदलू नये अशी तिला प्रेरणा देणे, हे सुद्धा प्रोत्साहन करण्याच्या दृष्टिकोनातूनच आहे. त्यामुळे वरीलपैकी सर्व हा पर्याय आहे. आता जो सती प्रतिबंधक कायदा 1987 च्या अंतर्गत
सतीचे उदारीकरण याला शिक्षा सांगितली आहे तो कलम कोणता? आता ह्याच्यामध्ये आपल्याला नेक्स्ट एक पॅसेज दिसतोय, त्याच्यामध्ये कलम धडधडीत लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये पनिशमेंट ऑफ द ग्लोरिफिकेशन ऑफ द सती सेक्शन 5 आहे, म्हणजे कलम 5. सतीच्या उदारीकरण बघा कलम 5 आहे उदारीकरणाची शिक्षा देण्यासाठी, म्हणजे आपल्याला डायरेक्ट इथं आन्सर भेटतंय. ओके, म्हणजे कलम 5 अंतर्गत उदारीकरण रोखलं जाऊ शकतं. ओके फाईन. आता ह्याच्यामध्ये सती प्रतिबंधक कायदा 1987च्या संदर्भात पुढील विधानावर विचार करा. ओके, पुढील विधानावर जर विचार आपण केला तर सती गेलेल्या व्यक्तीची स्तुती प्रशंसा करण्यासाठी एखाद्या समारंभाचे आयोजन करणे म्हणजे सतीपथाचे उदारीकरण नाही. उदारीकरण नाही आहे का? हे उदारीकरणच आहे ना. म्हणजे हे जे आहे हे वाक्य चूक आहे सरळ सरळ. आणि सती गेलेल्या व्यक्तीच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने त्या व्यक्तीचे मंदिर बांधणे म्हणजे सतीप्रथेचे उदारीकरण करणे हे बरोबर आहे. म्हणजे हे तर आहेच ना, हे बरोबरच आहे आणि हे पण उदारीकरणच आहे. म्हणजे अचूक आणि ब बरोबर पाहिजे याचा आन्सर. अचूक आणि ब बरोबर. ओके, चलो फ्रेंड्स, आता नेक्स्ट पॅसेज कडे वळूया. प्रथमतः बघूया की हा जो पॅसेज आहे आपल्याला दिसतंय की हा जो आहे आदिवासीचा संबंधित पॅसेज दिसतोय हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड घेऊन थोडासा. तर ह्याच्यामध्ये आपण क्वेश्चन्स बघूया की कोणत्या आदिवासींना आदिम म्हटले जाते, म्हणजे कोणत्या आदिवासींना नेमकं आदिम म्हटलं जातंय हे आपल्याला लक्षात घ्यायचं पॅसेज वाचताना. आदिवासीची जीवनशैली भारतीय लोकसंस्कृतीचे वैभव ठरण्याचे कारण कोणते? म्हणजे आदिवासीची जी जीवनशैली आहे ही भारतीय लोकसंस्कृतीचं वैभव का ठरते, म्हणजे कारण काय त्याचं? आरण्यक, गिरिजन, वनवासी, आदिम यातील शब्दशः समान असणारे अर्थ असणारे शब्द कोणते? म्हणजे समान असणारे अर्थ शब्द सांगायचे. आदिवासीचे पुरोगामित्व सूचित करणारं वाक्य कोणतं आहे? ओके, सॉरी. नंतर आदिवासीच्या भाषांना लिपी नसण्याचे कारण काय, की का लिपी नाही आदिवासीच्या भाषांना? म्हणजे आपण जेव्हा पॅसेज रीड करत असू तेव्हा ह्याच्यावर फोकस करायचं, ह्या डायमेन्शनवर, की आदिवासीच्या भाषांना लिपी नसण्याचे कारण कोणते? आदिवासीचे पुराणत्व सूचित करणारी वाक्य ह्याच्यातून आपल्याला निवडायची आहेत. नंतर समानार्थीचा शब्द नंतर बघायचा आहे. आदिवासीची जीवनशैली भारतीय लोकसंस्कृतीचं वैभव का ठरते आणि कोणत्या आदिवासींना आदिम म्हटले जाते हे आपल्याला बघायचं. ओके फ्रेंड्स. ओके, चला आता पॅराग्राफ बघूया की प्राचीन भारतीय ग्रंथात आदिवासीचा उल्लेख अरण्यात राहणारे म्हणून अरण्य कसा केला जातो? म्हणजे भारताचा जो आदिवासीचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये आदिवासीचा उल्लेख अरण्य कसा केला आहे? इथले हे मूळ निवासी दुर्गम अशा पहाडी प्रदेशात राहतात म्हणून त्यांना गिरिजन, वनवासी असाही केला जातो. म्हणजे पहाडी प्रदेशात राहतात म्हणून त्यांना गिरिजन, वनवासी असेही म्हटलेले आहे आदिवासींना. भारतात अशा प्रकारे 400 आदिवासी जमातीची नोंद आहे. किती? 400. रानातील कंदमुळे, जंगलातल्या आपल्या वाटेला आलेल्या जमिनीवर ते आपली उपजीविका करतात. याशिवाय उपजीविकेसाठी दुसरं साधन नाही. दऱ्याखोऱ्यात वस्ती करून राहणाऱ्यांना या आदिवासीची संस्कृती नागर संस्कृतीपेक्षा वेगळी आहे. त्यांच्या आजूबाजूला निसर्ग आहे त्यामुळे ते निसर्ग पूजक आहेत, श्रद्धाळू आहेत, अंधश्रद्धाही आहेत. देव, भगत, जादूटोना यांचा पगडा, कशाचा पगडा दिसतो त्यांच्यावर? देव, भगत, जादूटोना यांचा पगडा त्यांच्यावर आहे. निसर्गावर निरतिशय प्रेम करणाऱ्या आदिवासीमध्ये वर्णभेद नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये वर्णभेद नाहीये, उच्च नीच नाहीये. जंगलाचा राजा संबोधणारा हा समाज निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे या मूल्याची जपणूक करत प्रतिकूल परिस्थितीत ही आपली संस्कृती ही टिकवून आहे. आदिवासी बोली भाषा, वेशभूषा, आचार विचार, जीवन व्यवहार
चालीरीती हीच त्यांची संस्कृती. म्हणजे त्यांची बोली भाषा, वेशभूषा, आचार विचार, चालीरीती आणि जीवन व्यवहार. त्यांचे सण, उत्सव, देवदेवांची पूजा विधी, जन्म मरण विधी यातून जीवन व्यवहाराची ओळख होते. म्हणजे त्यांचे सण आहेत, उत्सव आहे, देवदेवाची पूजा विधी आहे, जन्म मरण विधी आहे. त्यातून त्यांच्या जीवन व्यवहाराची ओळख होते. पिढ्यानपिढ्या अस्तित्वात असलेली आपली संस्कृती पिढ्यानपिढ्या अस्तित्वात असलेली आपली संस्कृती त्यांनी जपली हे विशेष. बोहडासारखा उत्सव, तारपा नृत्य, सांस्कृतिक स्तरावर पोहोचलेली वारली चित्रकला आणि बोहडासारखा उत्सव, तारपा नृत्य आधीपासून अभिव्यक्ती होणारी जीवनशैली हे भारतीय लोकशाहीचे वैभव आहे. लोकसंस्कृतीचे वैभव. आता क्वेश्चन मध्ये एक भारतीय लोकसंस्कृतीचे वैभव आहे म्हणून क्वेश्चन विचारला होता. त्याच्यामध्ये आपल्याला हेच विचारलं असावं असं एक गेस आहे की बोहडासारखा उत्सव, तारपा नृत्य, जागतिक स्तरावर पोहोचलेली वारली चित्रकला, आधीतून अभिव्यक्त होणारी जीवनशैली भारतीय लोकसंस्कृतीचं वैभव आहे. आदिवासी साहित्याचे अभ्यासक जे आहेत ते डॉक्टर गोविंद गोरे यांनी अनेक वर्ष आदिवासीवर संशोधन केले. त्यांनी म्हटले की पृथ्वीवर जेव्हा कुठलीच संस्कृती उदयाला आली नव्हती, तेव्हा आदिवासी संस्कृती सुखाने नांदत होती. आर्याच्या आगमनाने या संस्कृतीला तडा गेला. युरोप, मध्य आशियातून खैबर खिंडी मार्गे आलेल्या आर्याने भारतावर आक्रमण करून इथे राहणाऱ्या आदिवासीवर हल्ला करून त्यांच्या जमिनी हिसकावून घेतल्या आणि त्यांना हकलून लावले. आपल्या जमिनी गमावलेले इथले मूळ निवासी जीव वाचवून जंगलात आश्रयाला गेले आणि निसर्गाच्या सानिध्यात डोंगर दऱ्यात राहू लागले. त्यांची जीवनशैली बदलली. खरे तर मूळ जमिनीचे तेच मालक, पण नशीब असा वनवास आला. पण आहे त्या परिस्थितीची तडजोड करून जंगलात राहू लागले. या आदिवासींना आदिम असेही म्हटले जाते. म्हणजे समजलं तुम्हाला की आर्य आल्यानंतर काय काय परिस्थिती झाली ह्यांची, की मूळ निवासी ह्यांना जावं लागलं आणि ह्या आदिवासींना आदिम असेही म्हटले जाते. या आदिवासी समाजाची एक भाषा नाही, हे आदिवासी अनेक गटागटात विखुरले आहे. या प्रत्येक समाजाची बोली भाषा ही वेगळी आहे. या भाषांना लिपी आहे. ही एक मोठी अडचण आहे. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर एकूण लोकसंख्येपैकी 9.5 म्हणजे 9.5% आदिवासी महाराष्ट्रात आहेत. कोरक्यू, वारली, ठाकर, कोकणा, गोंड, माडिया, काथोडी, महादेव, कोळी, परधर, मथवाडी, भिल्ल, कातकरी अशा अनेक आदिवासी जमातीची नावे डोळ्यापुढे येतात. बाह्य जगाशी फारसा संबंध न येणारे हे आदिवासी 21व्या शतकातही डोंगर दऱ्यातच वास्तव्य करत आहेत. ओके, म्हणजे हा आपला जो पॅसेज होता. आता ह्याच्यामध्ये पहिला जो क्वेश्चन आहे, कोणत्या आदिवासींना आदिम असे म्हटले जाते? आता हे गोरे यांनी जे आहेत त्यांनी म्हटले की आदिवासींना आदिम म्हटलं जातं. त्याच्यामध्ये अरण्यात राहणारे, ओके, निसर्गाच्या सानिध्यात डोंगराळ्यात राहणारे, ओके, जंगल निसर्गापासून दूर असलेले, हे तर नाहीच होणार आहे. ओके, क इज नॉट ऑप्शन, म्हणजे क एलिमिनेट होतो इथं. क चे जे ऑप्शन्स आहेत हे एलिमिनेट होत आहेत इथं. ओके, ज्यांची संस्कृती शहरीकरणाची जवळ, हे तर अपोजिट झालं ना त्याच्याशी, आदिवासी लोकांशी, म्हणजे ड पण एलिमिनेट होतंय. म्हणजे आपलं जे ऑप्शन 4 आहे इज द आन्सर. अरण्यात राहणारे, अ आणि ब, निसर्गाच्या सानिध्यात डोंगरात राहणारे. फाईन. आदिवासीची जीवनशैली भारतीय लोकशाहीचे वैभव ठरण्याचे कारण काय? म्हणजे जे आता बघा की ह्याचं कारण काय आहे, का संस्कृतीचं वैभव ठरलेली आहे. ओके, आदिवासी लोककलांना जागतिक स्तरावर मिळालेली अमान्यता नाहीये, मान्यता आहे. अमान्यता नाही म्हणजे हे कॉन्ट्राडिक्ट करतंय स्टेटमेंट. म्हणजे आपला जो मूळ पॅसेज आहे त्याच्यामध्ये म्हणते मान्यता आहे, इथं म्हणते अमान्यता आहे. ओके, म्हणजे आपण एलिमिनेशनच्या ह्याच्या ट्रिक्स मध्ये शिकलो होतं की हा जो आहे हा कॉन्ट्राडिक्ट म्हणजे विरोधाभास दाखवतोय. ओके, म्हणजे अ ऑप्शन जिथं जिथं असेल तो पूर्ण चुकीचा असेल. आता ह्याच्यामध्ये बघा ब क ड क राहिलेले, म्हणजे क ऑप्शन जो आहे तो आपला बरोबरच आहे. आपल्याला फक्त ब आणि ड ऑप्शन बघायचंय. प्रतिकूल परिस्थिती, आपल्या मूल्याधारित संस्कृतीचा राजकीय सार्थ अभिमान, हे तर आहेच. आता बघा, पिढ्यानपिढ्या अस्तित्वात असलेल्या आपल्या संस्कृतीची जपणूक, हे पण वाटतंय. आणि निसर्गाच्या सानिध्यात राहूनही वर्णभेद, उच्च भावना गळून न पडणे. आता ही बघा, हे पण विरोधाभास दाखवतोय. त्यांच्यामध्ये वर्णभेद आणि उच्च नाहीच आहे ह्याच्यामध्ये लोकसंस्कृतीचं वैभव ठरण्यासारखं, म्हणून हे ड पण ऑप्शन नाहीये. म्हणून आपलं जे आन्सर असणार आहे हे ब आणि क असणार आहे. ओके, अरण्य, गिरिजन, वनवासी, आदिम
यातील शब्दशः समान असणारे अर्थ असणारे शब्द कोणते? आता शब्दशः समान असणारे अर्थ कोणते? ते आपल्याला बघायचंय. अरण्यक, आदिम, वनवासी, गिरिजन. वनवासी, आदिम, अरण्यक, वनवासी. आता अरण्यक म्हणजे काय? जंगलात राहणारा. आदिम म्हणजे काय? खूप आधी काळातला मानव असं. वनवासी, गिरिजन. गिरिजन म्हणजे पर्वतावर राहणार. वनवासी म्हणजे ह्याच्यामध्ये जंगलामध्ये राहणार. म्हणजे हे पण वाटत नाहीये. अरण्यक आणि वनवासी. अरण्यक म्हणजे काय? की जंगलात राहणार. वनवासी म्हणजे काय? तो पण जंगलात राहणारा. म्हणजे हे जे आन्सर आहे हे वाटत आहे. वनवासी म्हणजे जंगलात राहणारा. आधीच्या संस्कृती आदिम म्हणतात. म्हणजे फक्त ह्याचा आन्सर असू शकतो. फाईन. आदिवासीचे पुरोगामित्व सूचित करणारी वाक्य कोणती? म्हणजे त्यांचं पुरोगामित्व कशावरून आपल्याला दिसतंय, ह्याची वाक्य कोणती आहेत? ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. आदिवासीची बोली भाषा, वेशभूषा, आचार विचार, चालीरीती हीच त्यांचा संस्कृती. म्हणजे पुरोगामित्व, आता क्वेश्चन काय की त्यांची पुरोगामित्व दर्शवलं पाहिजे त्या वाक्याने. आदिवासीचं पुरोगामित्व सूचित करणारी वाक्य कोणती आहे? निसर्गावर नीती प्रेम करणारे आदिवासी वर्णभेद उच्च-नीचता मानत नाहीत. ओके, हे उच्च-नीचता मानत नाहीत. देव भगत जादूटोना यांच्या पगडा असल्याने ते अत्यंत श्रद्धाळू असतात. आणि निस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा या मूल्याची जपणूक करत आपली संस्कृती ते हरून बसले आहे. आता हे जे ऑप्शन आहे, निस्वार्थीपणा आणि प्रामाणिकपणा जपणूक करत आपली संस्कृती हरली, हे तर कम्प्लिटली चुकीचं ऑप्शन आहे. ओके, आता ह्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये ब कॉमन आहे. ओके, आता हे ब ब ब आता हे ब म्हणजे काय? एकदम बरोबर असणार आहे. ह्या तिन्ही ऑप्शन मध्ये आपल्याला राहिलं. निसर्गावर निरतिशय प्रेम करणारे आदिवासी वर्णभेद आणि उच्च निश्चितता मानत नाहीत, हे त्यांचं पुरोगामी दर्शवतंय. आता ह्याच्यामध्ये बघा, आदिवासीची जी बोलीभाषा आहे, वेशभूषा, आचार विचार, जीवन व्यवहार, चालीरीती ही त्यांची संस्कृती नाहीये. ही त्यांची संस्कृती. आता ह्याच्यामध्ये पुरोगामित्व करणारी ही वाक्य आहेत का हे बघूया आपण. ह्याच्यामध्ये बघा, जंगलाचा राजा समजणारा हा समाज निस्वार्थीपणा, प्रामाणिकपणा, मूल्याची जपणूक ठेवून प्रतिकूल परिस्थिती ही आपली संस्कृती टिकवून ठेवतोय. आदिवासी बोलीभाषा, वेशभूषा, आचार विचार, जीवन व्यवहार, चालीरीती हीच त्यांची संस्कृती. तसेच सण उत्सव देवदेवाचे विधी, जलमरण विधी, जीवन व्यवहाराची ओळख आहे. आणि पिढ्यान पिढ्या अस्तित्वात आलेली आपली त्यांनी संस्कृती जपले हे विशेष आहे. तर क्वेश्चन मध्ये काय म्हणतंय की क्वेश्चन जो आपला आहे, पुरोगामित्व सूचित करणारे वाक्य सांगायचे आपल्याला त्यांची. आता हे जो पुरोगामित्व पहिल्या पॅसेज मध्ये आहे की रानातली कंदमुळे खातोय, उपजीव करतो, याशिवाय दुसरं साधन नाही. दऱ्याखोऱ्यात राहून नागर संस्कृतीपेक्षा ते वेगळे आहेत. त्यामुळे ते निसर्ग पूजक आहेत, श्रद्धाळू आहेत, अंधश्रद्धाही आहे. त्यांच्यावर देव भगत जादूटोना यांचा पगडा पण आहेत. आता हो का, ह्याच्यामध्ये पुरोगामित्व सांगितलंय की निसर्गावर निर्दिशी प्रेम करणाऱ्या आदिवासीमध्ये वर्णभेद उच्चभेद नाहीये. म्हणजे आता बघायचंय आपल्याला, आन्सर कडे जाऊया. आदिवासीचे जे पुरोगामित्व आहे त्याच्यामध्ये आदिवासीची जी बोली भाषा, वेशभूषा, आचार विचार, जीवनशैली, चालीरीती हीच त्यांची संस्कृती. आता हे पुरोगामित्व हे वाक्य सूचित करत नाहीये फ्रेंड्स, त्याची संस्कृती सांगत आहे. म्हणजे आपल्याला क्वेश्चन एक विचारलाय आणि त्याच्यामध्ये सेंटेन्स एक दिलंय. ओके, म्हणजे क्वेश्चन काय विचारलेलं आहे की पुरोगामित्व कोणती वाक्य सूचित करतायत, तर हे बघा, आदिवासीचं वर्णभेद आणि उच्च निश्चितता मानत नाहीत हे वाक्य पुरोगामित्व सध्या करतात. देवभगत जादूटोना यांचा पगडा असलेले ते अत्यंत श्रद्धाळू आहेत. हे तर वाक्य तर अतिशय चुकीचं वाक्य आहे. म्हणजे आपलं एलिमिनेट होता इथं. ओके,
म्हणजे आपलं जे 44चं आन्सर असणार आहे हे 1 असणार आहे. ओके, थोडं कन्फ्युजिंग आहे पण ए असणार आहे ऑप्शन याचं. ओके. आदिवासींच्या भाषांना लिपी नसण्याचे कारण कोणते? आता हे आदिवासींच्या भाषांना लिपी नसण्याचे कारण कोणते, की त्यांना फक्त निसर्गच वाचना येत होता. हे तर नाहीच आहे. डोंगर दऱ्या हे त्यांचे विश्व होते. ओके, हे पण नाहीच आहे. विखुरलेल्या समाज गटामुळे आपल्या भाषेचे स्वतंत्र स्थान टिकवता आलेले नाहीये आणि अंधश्रद्धेचा पगडा असल्याने त्यांनी कोणतीच लिपी अवगत केली नाहीये. हे पण चुकीचं आहे. जिथं आहे. अंधश्रद्धेचा पगडा आणि लिपीचा काही संबंध नाहीये. जर तुम्ही एलिमिनेट केला तर डायरेक्ट तुम्ही आन्सर पर्यंत पोहोचू शकताय, की फक्त क हे जे आहे हे आन्सर आहे, की विखुरलेल्या समाज गटामुळे आपल्या भाषेचे त्यांना स्वतंत्र अस्तित्व स्थान टिकवता आले नाही. म्हणजे ते समाज गट जे आहेत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर सतत भटकत गेलेले आहेत. ओके. चला तर मग नेक्स्ट पॅसेज आपण बघूया. तो नेक्स्ट पॅसेज जो आहे आपला इंग्लिशमध्ये पूर्णतः आहे. तो पॅसेज बघूया. आता ह्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन्स बघूया की काय काय आहेत. चूज द बेस्ट ऑप्शन्स. चिल्ड्रन लार्जली अक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज. आता ह्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन चूज करायचं आहे की चिल्ड्रन्स लार्जली अक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज. चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. मॅच द फॉलोविंग चा ऑप्शन आहे. विच वन ऑफ द गिवन स्टेटमेंट इज ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ पॅसेज. हा पण एक ऑप्शन आहे. ओके. आता लँग्वेज बद्दलचा पॅसेज दिसतोय. लँग्वेज इज ट्रान्समिटेड कल्चरली. दॅट इज इट इज लर्न्ड टू अ लेसर एक्सटेंट. इट इज अ टॉट. म्हणजे टू लेसर एक्सटेंट इट इज अ टॉट. When parents, for example, deliberately encourage their children to talk and to respond to talk, correct their mistake and enlarge their vocabulary. But it must be emphasized that children very largely acquire their first language by grammar construction from exposure to random collection or utterance that they encounter. What is classed as a language teaching in the school either relate to second language of acquisition insofar as it concerns the pupil's first language is in main directed at reading and writing and study of literature, formal grammar, and alleged standard of correctness, which may not be those of all pupils, regional and social dialects. All of what goes under the title of language teaching at the school presuppose relies on the prior knowledge of first language in its basic vocabulary, essential structure acquired before the school age. म्हणजे जे आधीचं आपण पॅरेंट्स कोणती लँग्वेज शिकवतात, कसा इम्पॅक्ट पडतो आणि स्कूलमध्ये कसा इम्पॅक्ट पडतो त्याच्याविषयीचा पॅसेज आहे. If language is transmitted as a part of culture, if no less true that culture as a whole is transmitted very largely through language, insofar it is explicitly taught. The fact is humankind has history in the sense that animal do not is entirely result of language. So far, researchers can tell animals. sorry, sorry. Researchers can tell animal learn through spontaneous imitations or through the imitation taught by other animal. जे animal imitation से learn करते. It does not exclude the performance of quite complex and substantial pieces of acculturation. But the importance of linguistic manifestation of social status and social hierarchy is not lost on aspirant for personal advancement in stratified society. The deliberate cultivation of appropriate dialect in the lexical, grammatical, and phenomenal feature has been self-imposed task for many persons wishing to better themselves and but unkind ridicule the part of the person already feeling themselves secure in the social status or unwilling to attempt any change. Much of the comedy that George Benward Shaw Penguin first performed in 1930 with subsequent film adaptation turned Eliza Doolittle's need to be unlearn her native Cockney if she is to rise their social scale. Culturally and subculturally determined taboos play part in all these. The person desirous of moving up and down in social scale have to learn what words to use and what words to avoid if they are accepted and to belong their new position.
The same consideration apply to changing one's language, to changing one's dialect. Language changing is harder for the individual and generally a rarer occurrence, but likely to widespread in many mass immigration movement. In the 19th and 20th century, eagerness which immigrants and their children immigrate from continental Europe living in United States learned and insisted on speaking English is illustration of their realization that English was a linguistic badge of full membership in their new homeland. At the time when country was proud to be considered itself the melting pot in which people diverse linguistic and cultural origin would become the citizen of unified community. The reverse movement, typically by third generation, immigrants manifest the concern to be contact again with the ancestral language. ते पुरा लँग्वेजवर फोकस केलेला आहे की कसं ह्याच्यामध्ये आपण बघितलं की लँग्वेज जी आहे कल्चरचं ट्रान्समिशन सांगितलं आहे की आपण लेसर एक्सटेंड स्टॉट पॅरेंट्स आपल्याला जेव्हा बोलतात तेव्हा आपण वर्ड्स अटर करतो स्कूलमध्ये गेल्यावर कसं आपण फर्स्ट लँग्वेज वगैरे शिकतो कल्चरचं कल्चरायझेशन कसं होतं त्याच्यामध्ये एक्झाम्पल सांगितलेलं आहे की एका फिल्मचं एक्झाम्पल सांगितलेलं आहे नंतर 19th and 20th सेंचुरीमध्ये काय झालं की इंग्लिशचं डॉमिनेशन कसं वाढलं आणि आताच्या काळात जी नीड आहे की आपण अँसेस्टर लँग्वेजकडं आपल्या जी अँसेस्टर लँग्वेज आहे त्याच्याकडे गेले पाहिजे ओके ह्याच्या बेसिसवर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया ओके चूज द बेस्ट ऑप्शन चिल्ड्रन लार्जली अक्वायर देअर फर्स्ट लँग्वेज by learning words in the classroom because of their parents encouragement through exposure they get different language utterance आता ह्याच्यामध्ये by learning words तर नाहीये largely acquire their first learning words नाहीये क्लासरूम तर नाहीच आहे क्लासरूम नाहीच आहे ह्याच्यामध्ये तो बी तो कॅन्सलच आहे ह्याच्यामध्ये पॅरेंट कसं एनकरेज करणार त्यांना पॅरेंट्स फक्त ते अटर करू शकतात पॅरेंटचं इमिटेशन करू शकतात म्हणून दो द एक्सपोजर दे गेट डिफरंट लँग्वेज ऑफ अटरन्स फर्स्ट लँग्वेजचं जे आन्सर असेल ते थर्ड असेल ओके चूज द करेक्ट ऑप्शन पीपल इन द हायर सोसायटी लाफ्ड ॲट आता ह्याच्यामध्ये बघूया की पीपल इन द हायर सोसायटी लाफ्ड ॲट पीपल हू डू नॉट वॉन्ट एनी चेंज इन देअर लँग्वेज म्हणजे कुणाला हसतात लोक पीपल डू नॉट वॉन्ट एनी चेंज इन देअर लँग्वेज त्यांना नाही हसत पीपल हू ट्राय टू बेटर देमसेल्फ बाय अप्रोप्रिएटिंग देअर लँग्वेज इन इट्स फिनॉमिनल ग्रामॅटिकल अँड व्होकॅब्युलरी फीचर्स पीपल हू फील सिक्युअर्ड ही इन देअर सोशल स्टेटस ह्यांना तर लाफ नाही करू शकत आणि हू डू नॉट चेंज लँग्वेज तर नाहीये आता ह्याच्यामध्ये हे एक सेंटेन्स आहे की पीपल हू ट्राय टू बेटर देमसेल्फ अप्रोप्रिएटिंग देअर लँग्वेज उनको ये स्टेटमेंट आहे पॅसेज मध्ये पीपल लाफ्ड ॲट देमसेल्फ हे बघ चेक करून घेऊया ओके fact humankind complex linguistic manufacturing social delivery याच्यामध्ये बघा की deliberate cultivation of appropriate dialect phenomenal feature has been same purpose task many person wishing to better but unkind ridicule part of the person already feeling themselves secure okay हा म्हणजे ठीक आहे हे ह्याच्यावरून आपण घेऊ शकतो की ह्याच्यामध्ये लाफ पीपल म्हणजे पूर्ण सारांश मधून आपण घेऊ शकतो की हू ट्राय टू बेटर देमसेल्फ हे जे सेकंड ऑप्शन आहे हे करेक्ट ऑप्शन आहे इलिजा डुटिल्स एक्झाम्पल इज गिवन टू एक्सप्लेन आता हे जे एक्झाम्पल आहे ते एक्सप्लेन काय करतंय आपल्याला द मिनिंग ऑफ टॅब्यूज हाऊ कॉमेडी इज वोन अराउंड हर हाऊ लँग्वेज प्ले इम्पॉर्टंट रोल इन मूव्हिंग अप अँड डाऊन इन सोशल स्केल हाऊ गुड लँग्वेज इज नेसेसरी टू बी एक्सेप्टेड इन द हायर सोसायटी मिनिंग ऑफ टॅब्यूज नाहीये ह्याच्यामध्ये ए ऑप्शन नाहीये हाऊ कॉमेडी इज गिवन ओव्हन अराउंड वर्ड हे पण नाहीये हाऊ लँग्वेज प्ले इम्पॉर्टंट रोल इन द मुव्हिंग अप अँड डाऊन इन द सोशल स्केल हे आहे की इलिजाज डुटिल्स जे नेक्स्ट पॅरेग्राफ आहे त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे इलिजा डुटिल्स आपल्या पॅसेज मध्ये आहे सबस्टिट्यूएंट फील्ड ॲडॅप्टेशन कल्चर इज सबकल्चर टॅब्यूज moving up and down in social scale learned words accepted belong in new position up and down in social scale how good language necessary to accepted in higher society हे पण आहे तर ह्याच्यामध्ये ऑप्शन 4 इज
मिनिंग ऑफ टॅब्यू नाहीये, मिनिंग ऑफ टॅब्यूचं नाहीये. ओके, तर ऑप्शन 4 जे आहे आपलं हे राईट आन्सर आहे. ओके फ्रेंड्स, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे बघूया. ओके, ह्याच्यामध्ये तर जोड्या लावा दिलेला आहे. कोकणी, अकल्चरेशन, हायरार्ची, टॅब्यूज आणि मॅनिफेस्टेशन. आता हे बघूया की फर्स्ट आपण जर ऑप्शन बघितला किंवा आपण अकल्चरेशनचा जरी ऑप्शन बघितला ह्याच्यामध्ये अकल्चरेशनचा ऑप्शन बघितला तर 5, 2 अँड 3. 5 मध्ये अकल्चरेशन म्हणजे मिक्सिंग कल्चरच आहे. ओके, आणि 2 काय म्हणताय, क्लिअरली सीन नाही. 3 काय म्हणताय, डायलेक्ट नाही. म्हणजे बी ह्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येते की सेकंड आणि 4 ऑप्शन रॉंग आहे, म्हणजे आपण अकल्चरेशन म्हणून घेतले. ओके, ह्याच्यामध्ये आता हे आपण फर्स्ट अँड थर्ड बघूया की ह्याच्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड आपल्याला कोणतं दिसतंय की डी मध्ये आपल्याला टॅब्यूजचा अर्थ माहित आहे, म्हणजे आपल्या डोक्यात आहे. तर टॅब्यूज मध्ये फर्स्ट अँड थर्ड ला करा की डी मध्ये कोणता बेस्ट ऑप्शन आहे. डी मध्ये 1 आणि ह्या 3, 1 अँड 2. आता ह्याच्यामध्ये टॅब्यूज म्हणजे प्रोहिबिटेड वर्ड्स आणि ह्याच्यामध्ये 2 म्हणजे क्लिअरली सीन. मग टॅब्यूला आपण प्रोहिबिटेड वर्ड्सच निवडू शकतो. तर ए इज द अप्रोप्रिएट ऑप्शन फॉर दिस. ओके, आपण आता बघूया की कोकणी ह्याला डायलेक्ट आहे. ओके, अकल्चरेशन म्हणजे मिक्सिंग ऑफ कल्चर, राईट आहे आपलं. सीचं जे आहे ते 4 आहे, सिस्टीम ऑफ लेवल, बरोबर आहे. हायरार्ची, टॅब्यूला 1 जात आहे. ओके, आणि मॅनिफेस्टेशनला ईला सेकंड जाते. क्लिअरली फाईन, म्हणजे आपलं बरोबर आहे. फाईन. विच ऑफ द गिवन स्टेटमेंट आर ट्रू इन द कंटेक्स्ट ऑफ पॅसेज, म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा ट्रू विचारलेलं आहे. ॲनिमल्स लर्न थ्रू इमिटेशन बट नॉट ह्युमन बिंग्स. आता ह्युमन बिंग सुद्धा इमिटेशन मधूनच शिकतात, पॅसेज मध्ये दिलेलं आहे. बट हे ए जे ऑप्शन आहे हे रॉंग इथं आपण करू शकतोय. ए जिथं जिथं दिसतंय ते पण रॉंग करू शकतो. आता ह्याच्यामध्ये लँग्वेज डज नॉट रिफ्लेक्ट कल्चर. आता ह्याच्यामध्ये पहिल्याच वर्ड मध्ये की लँग्वेज रिफ्लेक्ट कल्चर, म्हणजे हे पूर्ण विरोधाभास दाखवतंय. हे सेंटेन्स, हा जो पर्याय आहे पूर्ण पॅसेजचे विरोधाभास दाखवतोय. म्हणून बी जिथे जिथे असेल, बी तर एकाच ठिकाणी आहे, बी जिथे जिथे असेल ते कट करू शकताय. फाईन. विच ऑफ द वी हॅव हिस्ट्री बिकॉज ऑफ लँग्वेज ओनली. ओके, म्हणजे हिस्ट्री जी आहे आपल्याला ही लँग्वेज मुळे आहे, हे पॅसेज मध्ये दिलेलं आहे. पीपल लर्न स्टँडर्ड ऑफ लँग्वेज इन द होप दॅट दे कोप इन द सोशल केअर. स्टँडर्ड लँग्वेज त्याच्यासाठी शिकतात, म्हणजे डी जिथं जिथं आहे ते राईट आहे, म्हणजे डी इथं पण आहे, इथं पण आहे. ओके, फाईन. इमायग्रेशन इन द US डिड नॉट लर्न इंग्लिश. ओके, म्हणजे इंग्लिश शिकले नाही इमिग्रंट्स. ओके, हे तर नाहीये की इमिग्रंट्स जे आहेत ते उलट इंग्लिशला फॉलो करण्यासाठीच जात होते. तर ई जो ऑप्शन आहे हा रॉंग म्हणला जाईल, म्हणजे ई इथे कट झालाय. थर्ड जनरेशन इमिग्रंट्स वॉन्ट टू बी टच विथ देअर फोर फादर्स लँग्वेज. ओके, हा फाईन आहे, म्हणजे डी आपला एकदम राईट ऑप्शन होता. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन ए इज द मोस्ट प्रिफरेबल ऑप्शन. ओके फ्रेंड्स, तर आपण लास्टचे जे सायन्स अँड टेकचे 2 पॅसेज आहेत ते घेणार आहोत लास्टच्या लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग लेक्चर.